सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 7 भाग 3 ओवी संख्या आहे 101 ते 150। वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशी समजूत हेच कोणी एक बळ त्याने तोल सांभाळीत अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर ते बाहेर आले। या उपायाने जे मला भाजले ते ही माझी माया तरून गेले, परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत। दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे मनुष्य मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत, कारण की वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकाररूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झाली असते। त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास राहत नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना भासत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते करतात। अर्जुना, पहा, ज्या कामाकरता या शरीररूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझेपणाच्या गडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात व दुःख शोकाच्या धावांनी कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहत नाही। हे सांगायचे कारण एवढेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात। हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात। हे भरतश्रेष्ठा, ते 4 प्रकार हे दुःखाने ग्रस्त झालेला, ज्ञानाची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला ज्ञानी। म्हणून ते मला चुकले। आता ऐका, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला 4 प्रकारांनी भजले। त्यातील जो पहिला त्याला आर्थ दुःख पीडित म्हणावे, दुसऱ्याला जिज्ञासू ज्ञानाची इच्छा करणारा या नावाने ओळखावे आणि तिसरा अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे। त्यात जो आर्थ आहे तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरताच भक्ती करतो। त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो। मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते। म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज। त्यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय, कारण ज्ञानी मनुष्याला अत्यंत प्रिय वस्तू मी आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे, कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैत रूपी अंधार नाहीसा होतो। नंतर ब्रह्मज्ञाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच। जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, त्या इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजनाधिक शारीरिक क्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो, पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही। त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते। ज्याप्रमाणे आकाशात वारा विराला म्हणजे त्याचे वारेपण वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही। जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो। एरवी तो वारा स्वभावताच आकाशरूप असतो। त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो भजन पूजनाधिक, त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो। म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो। अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो व्यवहारही कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय? हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहेत, पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो, कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो। म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त चिकटतो, परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय। असे पहा की अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गाईला भाला घालतात, परंतु दोरा वाचून वासराचा पाश कसा बळकट होईल की दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो। याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने, मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही। जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे ते म्हणते। ते वासरू इतके गाईच्या ठिकाणी
अनन्य गती असते, म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नंतर भगवंतांनी म्हटले, हे असो, इतर 3 भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत, परंतु मला जाणून तो ज्ञानी भक्त मागे पाहावयास विसरला. देहेंद्रियाही प्रपंचाला विसरला. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे ते मी आहे हे शब्दाने विस्तार करून काय सांगू. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही, परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली, कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून अनेक जन्म सत्संस्कार झाल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो, मला येऊन पोचतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. आणि शेकडो जन्मांच्या कर्म मार्गाने प्रवास करत असता तो पलाशेचा वाहना अंतःकरणरूपी पायात घालत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या कारणांचा साधनांचा हिशेब कोणी करावा. याप्रमाणे देह तादात्म्य रूप रात्रीत सर्व संग परित्यागरूपी तयारीने धावत असता कर्माच्या नाशाची उजाडती पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उषकाल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. त्यावेळी जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्याहून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याचा आत बाहेर जसे पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येण्यासारखी नाही, म्हणून ते राहू दे. याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाची त्याची समजूत ओतलेली असते. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे, ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे. अर्जुना, ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंदावलेली असते, असे इतर पुष्कळ भक्त मिळतात. जन्मांतरी मिळवलेल्या संस्कारांनी प्राप्त झालेल्या, स्वतःच्या स्वभावाने नियंत्रित झालेले आणि निरनिराळ्या विषयांच्या अभिलाषांनी ज्ञान नष्ट झालेले निरनिराळ्या अशा देवतांची भक्ती करतात आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्या कामाच्या प्रवेशाच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. बाहेर आशारूपी नेत्ररोगाने व आत अविवेकाने असे दोन्ही प्रकारांनी अज्ञानरूपी अंधारात ते पडले. म्हणून त्यांचे जवळ असणारा जो मी त्या मला ते चुकले. नंतर इच्छित फल देणाऱ्या निरनिराळ्या देवतास सर्व भावाने भजू लागले. मूळचेच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांचे कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. त्या देवतेच्या आराधनेविषयी जो नियम प्रसिद्ध आहे त्याचा आश्रय करून कोणते कोणते उपचार लागतात ते जमवून अथवा ते उपचार अर्पण कसे करावेत ते समजून घेऊन शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे कसे करतात. जो भक्त ज्या देवतारूपी तनूची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या भक्ताची श्रद्धा त्या देवतारूपी तनूचे ठिकाणी मी स्थिर करतो. परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्यांची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे. देवतांतरातूनच मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होत असतो, त्या देवतेचे आराधन करतो आणि मग त्या देवतारूपी तनूपासून मीच निर्माण केलेली इच्छित फळे त्याला मिळतात. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो.
याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. परंतु त्या अल्पबुद्धी मनुष्याचे ते फळ विनाशी होते. देवतांची भक्ती करणारे देवतांप्रत जातात आणि माझी भक्ती करणारे मजप्रत येतात. फार काय सांगावे, असे जे भजन ते जन्म मरणाला देणारे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. हे फलभोगाची गोष्ट एका बाजूला राहू दे, मग वाटेल ते दैवत का असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो. दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत ते देहाचे अंती मीच होतात. तर मंडळी, पुढील शेवटच्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.